थंडगार हिवाळ्यामध्ये गरमागरम भाजलेल्या बट्ट्या खायची मज्जाच काही वेगळी असते। तर घरच्या घरी भाजलेल्या बट्ट्या कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत। गहू जाड रव्याप्रमाणे गिरणीतनं दळून आणायचे। त्यानंतर त्यात चवीनुसार ओवा घालायचा, हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर तेलाचं किंवा तुपाचं मोहन बनवून घ्यायचं। इथे मी तेलाचं मोहन बनवून घेतलंय। कडकडीत तेलाचं गरम असं मोहन घालायचे। तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। हाताला सोसवेल इथपर्यंत तेल गरम झाल्यानंतर आपण हे पीठ हाताने मिक्स करून घेणार आहोत। सगळं एकजीव करायचं, चोळून चोळून पीठ घ्यायचं, म्हणजे मीठ, ओवा आणि हळद सगळीकडे पीठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। हे बघा, अशा पद्धतीने सगळं कोरडंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 ते 2 मिनिट हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं। मोहन घातल्यामुळे बट्ट्या वरतून कुरकुरीत होतात आणि आतून मस्त अशा रवाळ होतात। ते बघा, एका मुठीमध्ये असं पीठ दाबून धरलं की त्याची छान मूठ वळते, म्हणजे आपलं जे मोहन आहे ते व्यवस्थित लागलं। इथे अर्धी वाटी मी साय घातली। साय घातल्यामुळे छान मावेदार अशी बट्ट्यांना चव येते। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत घट्ट पण मऊ अशी कणिक इथे मळून घ्यायची। चपात्या बनवण्याकरता आपण जशी कणिक मळतो ना, अगदी तशीच, फक्त त्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची। थोडं थोडं पाणी घालत इथं घट्ट पण मऊ अशी कणिक मी मळून घेतली। कणिक मळल्यानंतर 10 मिनिटाकरता कणिक छान भिजायला ठेवायची। रव्यासारखं थोडंसं जाडसर असं पीठ आपण दळून आणलेलं असतं, त्यामुळे ते जे दाणे असतात ते दाणे छान फुलतात, पाणी घातल्यानंतर छान फुलतात आणि बट्ट्या पण वरतून छान अशा कुरकुरीत होतात आणि हातून खुसखुशीत होतात। तर हे बघा, 10 मिनिटानंतर भिजल्यानंतर व्हिडिओत दिसतंय अगदी तसंच आपलं बट्टीचं पीठ झालं पाहिजे। वळल्यानंतर त्याला अशा चिरा पडायला नको। तुम्हाला जर चिरा पडलेल्या दिसल्या तर थोडंसं पाणी लावून परत तुम्ही त्या कणकेला मऊ असं बनवून घेऊ शकता। तर आता आज आपण ज्या बट्ट्या भाजणार आहोत त्या भाजणार आहोत आप्पे पात्रात। त्या आप्पे पात्राचे साईज जेवढी असेल त्या साईजप्रमाणे आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे आणि थोडेसे हलके चापट करायचे। सुरुवातीला कडेच्या याच्यामध्ये बट्ट्या टाकून घ्यायच्यात, कारण गॅसची फ्लेम जी असते ती मध्यभागी जास्त लागते आणि मधल्या ज्या बट्ट्या असतात त्या लवकर भाजल्या जातात, त्यामुळे कडेनेच बट्ट्या सुरुवातीला आपल्याला घालायच्यात। त्यानंतर थोडं थोडं तूप सोडायचं। तर वरतून असं तूप घातलं की बट्टी जेव्हा गरम होते तेव्हा त्याच्यावरचं जे तूप असतं ते तूप वितळतं आणि बरोबर बट्टीच्या काठाला खाली पोहोचतं। झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर खरपूस अशा ह्या बट्ट्या 10 ते 15 मिनिट भाजून घ्यायच्यात। आता राहिलेल्या ज्या बट्ट्या आहेत त्या आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत। कढईत भाजताना मात्र आपल्याला तूप थोडं जास्त टाकायचे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लोखंडाच्या कढईमध्ये ह्या बट्ट्या भाजून घ्यायच्यात। तर आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत की कुठल्या बट्ट्या जास्त चांगल्या भाजल्या जातात। बट्ट्या भाजतायत तोपर्यंत आपण इकडे वरणाची तयारी करून घेणार आहोत। तर आपण आज जे वरण बनवणार आहोत ते वरण बनवणार आहोत मसाल्याचं वरण। हे बघा, 2 ते 3 मिनिट झाली आहेत आता आपली इथे। आता बट्ट्यांची जी साईड असते ती पालटून घ्यायची। कढईतल्या बट्ट्या आपल्याला थोड्याशा लवकर पालटून बघाव्या लागतात, कारण त्या लवकर भाजल्या जातात। आता वरण कसं बनवायचं ते बघूयात। इथे 1 मूठ तुरीची डाळ घेतली, 1 मूठ मुगाची डाळ घेतली आणि 1 मूठ मसूरची डाळ घेतली। मिक्स डाळीचं वरण लावल्यामुळे त्याला खमंग अशी चव येते। हळद घालून हे वरण आपण शिजण्याकरता ठेवूयात। वरण शिजतंय तोपर्यंत बट्टीची साईड आलटून पालटून बघायची। हे बघा, कढईतल्या बट्ट्या लवकर भाजल्या जातात आणि त्या वरतून थोड्याशा कडक होतात आणि काळ्या पण होतात। पण त्याच बट्ट्या जर आपण आप्पे पात्रामध्ये भाजून घेतल्या तर त्या बट्ट्या एकसारख्या सगळीकडनं भाजल्या जातात। तर आता आपण हे बघूयात आप्पे पात्रातल्या बट्ट्या कशा झाल्यात। आप्पे पात्रातल्या बट्ट्या तयार होण्याकरता कढईतल्या बट्ट्यांपेक्षा त्यांना 2 ते 3 मिनिट आणखीन जास्त लागतात। इथे बरोबर 4 मिनिटं झाली आहेत। तर मधल्या ज्या बट्ट्या असतात त्या सुरुवातीला आपण बाजूला काढून घेणार आहोत, कारण तिथे गॅसची फ्लेम हाय असते तर त्या बट्ट्या लवकर भाजल्या जातात। आता कडेच्या बट्ट्या उलटून पालटून घेऊयात। तर हे बघा, छान अशा बट्ट्या इथे भाजल्यात, थोड्याशा फुललेल्या पण दिसत आहेत बघा तुम्हाला। वरतून छान कुरकुरीत झालात। आता दुसरी जी साईड आहे ती दुसरी साईड पण 3 ते 4 मिनिटाकरता मध्यम आचेवर भाजून घ्यायची। बट्ट्या जोपर्यंत भाजल्या जात आहेत तोपर्यंत आपण बाकीची जी तयारी आहे ती तयारी करून घेऊयात। थोडंसं तूप घालायचं असेल तर तूप पण तुम्ही घालू शकता। इथे झाकण ठेवायचं आणि परत वाफेवरच या बट्ट्या 3 ते 4 मिनिटाकरता भाजून घ्यायच्यात। वरण शिजतंय
त्यानंतर आपण वरणाच्या फोडणीची तयारी करूयात। पंक्तीमध्ये जसं वरण असतं ना तसं वरण आपण बनवणार आहोत। ते वरण बनवण्याकरता एक मसाला बनवतात, अगदी साधा सोपाच असतो बघा मसाला। मूठभर कोथिंबीर घ्यायची, एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा, 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात, 1 चमचा जिरे घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून त्याची मिक्सरमधनं बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। कढईत तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता याची खमंग अशी फोडणी देऊन झाली की मध्यम आकाराच्या टोमॅटोच्या फोडी चिरून घ्यायच्यात। फार बारीक चिरायच्या नाही तर त्या तेलामध्येच परतवताना विरघळून जातात। टोमॅटोच्या फोडी थोड्याशा मऊसर झाल्या की त्यानंतर मसाला घालायचा, मीठ घालायचं आणि 1 ते 2 मिनटाकरता मसाल्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत तो परतवून घ्यायचा। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, हळद, चवीनुसार मीठ, हिंग आणि साठवणीतला काळा मसाला किंवा अंबारी चटपट मसाला घालून 1 ते 2 मिनटाकरता परतवून घ्यायचं। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्यात पाणी घालून तो विसवून घ्यायचा, म्हणजे बुडाला लागलेला सगळा जो मसाला असेल त्या मसाल्याचा अर्क पाण्यात उतरतो आणि थोडाही मसाला वाया जात नाही। शिजवलेलं वरण घोटून घालायचं आणि 1 उकळी येऊ द्यायची। उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर तयार झाले आपलं मस्त पंक्तीत असतं तशा पद्धतीचं मसालेदार वरण। बट्ट्या पण छान भाजून झाल्यात। आता तुपामध्ये 1-5 मिनटाकरता त्या बुडवून ठेवायच्यात, म्हणजे त्यात छान सगळं तूप मुरल्या जाईल। तर अशा पद्धतीने आपल्या मस्त खमंग खुसखुशीत बट्ट्या इथे तयार झाल्यात आणि वरणही तयार झालं। कांदा टोमॅटो सोबत आता आपण घेऊयात, सर्व करूयात। तर मस्त बट्टी तयार झाली। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब